श्याम फडणीस हे झेप कन्सल्टंट याचे डिरेक्टर आहेत. झेप कन्सल्टंट बेसिकली इज अ गाईड or a place where you will get guidance for admissions to foreign universities. तसेच सॉइलस्ट्रक म्हणून कंपनी आहे ज्याच्यासाठी ते असोसिएट ऑफ जिओटेक अँड स्ट्रक्चरल कन्सल्टंट्स ॲज PMC एक्सपर्ट आणि ही इज ऑल्सो विजिटिंग फॅकल्टी फॉर प्रोजेक्ट मॅनेजमेंट टू MBA स्टुडंट्स. त्यांचं एज्युकेशन बद्दल थोडीशी माहिती सांगायची झाली तर ही इज अ BE मेकॅनिकल फ्रॉम IIT बॉम्बे. BE मेकॅनिकल IIT बॉम्बे मधून त्यांनी पायपिंग इंजिनिअरिंगचं सर्टिफिकेट कोर्स केला. इज ऑल्सो डिप्लोमा इन मटेरियल्स मॅनेजमेंट. आणि सांगायचं झालं तर आजचा जो विषय आहे बेसिकली प्रोजेक्ट मॅनेजमेंट, सो ते PMP सर्टिफाईड आहेत, सर्टिफाईड प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशनल फ्रॉम PMI USA. त्यांचे काही करिअर हायलाइट्स आपण बघूया. He's worked as a head project control in Reliance Industries Limited, oil and gas division. He has a vast experience in oil and gas, petrochemical, refinery and manufacturing industry. Also has a wide international exposure and worked with companies of international repute. Then project management and project control. So experience is in India and Middle East. He's also played a important role in development of Krishna Godavari, first offshore deep water project in India. त्यामध्ये त्यांचं इन्व्हॉल्वमेंट होती. He's also provided analytical support for various business decisions in his career, of course, and various planned annual किंवा planned shutdowns जे काही होतात त्याच्यामध्ये त्यांचा चांगला एक्सपिरियन्स आहे. He is provided in-house training for Primavera PMP certification, including development of training, instruction and material. He is also a proud member of Rotary International. ते रोटरी क्लब चे 2004 पासून मेंबर आहेत. He has also achieved Rotary International Citation and Best President Award as President in 2016-17. He has also been recently Assistant Governor 2019. I think आज सर तुमच्या टेन्युअरचा शेवटचा दिवस आहे 30 जून. So I believe you've had a wonderful year. And all the best for all the further district committees मध्ये तुमचं जे काय tenure असेल त्याच्यासाठी तुम्हाला all the best. Also he's been a member for various district committees and has served as a director at various avenues and portfolios in his clubs for many years. So basically if you see we've got a very versatile personality among us. सो ह्याच्यामध्ये मी आता सरांनाच हँड ओव्हर करीन की ही गाईड अस बेटर इन प्रोजेक्ट रिस्क मॅनेजमेंट. ओव्हर टू यू सर. श्याम सर. थँक्यू आदित्य. आणि मी सुरुवातीला आधी थँक्स म्हणेन की BBMG, मिस्टर इस्बूड, आदित्य आणि सुयोग यांनी कोऑर्डिनेट केलं आणि ऑफकोर्स गद्रे सर त्यांनी मला ही आता ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे तुमच्याशी बोलायसाठी. मी त्यांचे आभार मानतो. दुसरं गोष्ट म्हणजे मी प्रोजेक्ट रिस्क मॅनेजमेंट हा शब्द मोठा वाटतो, कारण काय असतं की लोकांना वाटतं की प्रोजेक्ट रिस्क मॅनेजमेंट हे सगळे जार्गन जे आहे ते इंडस्ट्रीयल जार्गन आहे, पण तसं काही नाही आहे. आपण रेग्युलर म्हणजे कॉमन माणूस सुद्धा खूप प्रोजेक्ट करत असतो. हळूहळू तुम्हाला म्हणजे मी नेक्स्ट स्लाइड सुयोग प्लीज. तर पहिलं म्हणजे प्रोजेक्ट म्हणजे काय मी एक थोडक्यात समजावून सांगेन. व्हॉट इज प्रोजेक्ट मॅनेजमेंट, देन व्हॉट इज रिस्क आणि रिस्क मॅनेजमेंट. आणि जनरली आता COVID-19 हा प्रचलित म्हणजे आपण त्या फेज मध्ये आहे. अनलॉक 1 अनलॉक 2 सुरू झालेला आहे. तर त्याची थोडीशी एक्झाम्पल देईन, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आपले डे टू डे ऍक्टिव्हिटीचे मी एक्झाम्पल देईन. असं नाहीये की फक्त कोविडचाच रेफरन्स घेईन. असा उद्देश असा आहे की प्रोजेक्ट रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला थोडीशी ओळख करून देण्याची माझी इच्छा आहे. धन्यवाद. नेक्स्ट स्लाइड सुयोग. तर प्रोजेक्ट म्हणजे काय, तर प्रोजेक्टची डेफिनेशन अशी आहे की ए प्रोजेक्ट इज ए वन टाइम एफर्ट अंडरटेकन टू क्रिएट ए युनिक प्रोडक्ट, सर्व्हिस और रिझल्ट. सिंपल आहे. म्हणजे इव्हन आजची मीटिंग हा पण एक प्रोजेक्ट आहे. जसे आपले राणी देशपांडे मॅडम आहेत, त्यांचं ते मॅट्रिमोनीचं संस्था आहे,
मध्यंतरी मार्च महिन्यात त्यांनी एक मोठं गेट टुगेदर अरेंज केलं होतं बिटवीन प्रॉस्पेक्टिव्ह ग्रूम्स आणि ब्राइड्स. तो स्पेसिफिक प्रोजेक्ट होता. कारण काय, अंडरटेकन टू क्रिएट युनिक प्रोडक्ट, सर्व्हिस ऑर ए रिझल्ट. आपण काही करतो तर त्याचं काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतं. इवन आज आपण ही मीटिंग अटेंड करताय, तो प्रोजेक्ट कसा आहे की यू आर होपिंग टू टेक अवे समथिंग फ्रॉम दिस लेक्चर, ॲटलिस्ट टू नो इच अदर्स. आपल्यांची एकमेकांची ओळख व्हायला पाहिजे, त्या ओळखीतनं काही बिझनेस व्हावा, हा मेन फोकस झाला. पण त्या व्यतिरिक्त बरेच मित्रही झालेले आहेत, बरोबर आहे ना, BBNG मुळे. तर हे सगळे इनडायरेक्ट ऑब्जेक्टिव्ह आहेत. पण प्रत्येक प्रोजेक्टला 4 गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. एक स्कोप, म्हणजे काय आपण ऑब्जेक्टिव्ह आपण ठरवलेलं असतं काय करायचं ते. कॉस्ट असते त्याची काही, टाइम असतो, टाइम फ्रेम असते म्हणजे, आणि क्वालिटी, काय क्वालिटी आपण अचीव करत असतो, बरोबर. आणि इथे स्टेक होल्डर्स आर ऑल दोज इम्पॅक्टेड बाय द प्रोजेक्ट. एस्पेशली मी हे का टाकले हे वाक्य, कारण एस्पेशली इंडस्ट्रीयल प्रोजेक्ट जे असतात त्यावेळेला आपल्याला वाटतं की बाबा हा आम्ही काय XYZ कंपनीकडनं काम करून घेतलं, ते इन्स्टॉल करतात आणि काम झालं, असं नाही आहे. पण त्या कंपनीचा जो आउटपुट आहे किंवा त्यांनी कुठे एस्टॅब्लिश करतात. एक्झाम्पल द्यायचं झालं तर नाणार रिफायनरी. तसं बघायला गेलं तर नाणार रिफायनरीचे स्टेक होल्डर हे सिंधुदुर्ग मधले रहिवासी आहेत, तिथले नाणारचे रहिवासी आहेत. म्हणूनच हल्लागोल्ला चाललेला असतो की त्यांच्यावर काय परिणाम होतो. तर हे स्टेक होल्डर्स महत्वाचे आहेत, ते प्रत्येक प्रोजेक्टसाठी महत्वाचे आहेत. तर आणि हे मी जे डिस्कशन चाललेलं आहे, कुणालाही काही डाऊट्स मध्ये मध्ये विचारायचे असतील तर जरूर विचारा, त्यांनी मजा येईल जास्ती. सुयोग, नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता एक्झाम्पल्स ऑफ प्रोजेक्ट आपण डेफिनेशन पाहिली, पण तुम्ही मनात विचार करा की काय एक्झाम्पल, सिंपल प्रोजेक्ट्स पासून कॉम्प्लिकेटेड प्रोजेक्ट्स पर्यंत जाऊ आपण. एक सिंपल प्रोजेक्ट घ्या. इवन आपल्याला इथून समजा मुंबईला जायचंय, काही मीटिंग आहे, तोही एक प्रोजेक्ट आहे. कारण त्या मीटिंगला एक ठराविक टाइम असतो, कसं जायचंय, काय जायचंय, याप्रमाणे आपल्याला प्लॅनिंग करायला लागतं. बरं, मीटिंग मध्ये हॅलो, ऐकायला येतंय? हो सर, येतंय. हो, ऐकायला येतंय. मध्ये काहीतरी आवाज आला म्हणून म्हणलं काही क्वेश्चन आहे नाही, का? कोणाचा तरी नाही, माईक चालू झाला असं. एनिवे, ठीक आहे. तर हे प्रत्येक आपण प्रोजेक्ट्स आहेत, म्हणजे इथून आपण काही कॉलेज अटेंड करतात मुलं, तोही एक प्रोजेक्ट होऊ शकतो, बरोबर. दररोज सकाळी 7:30 वाजता मला पोहोचायचंय, हा प्रोजेक्ट आहे छोटा. मोठा प्रोजेक्ट घ्या, जसं आता BBNGचं वर्षाची मला वाटतं एक मॅनेजमेंट कमिटी असते, बरोबर आहे ना आदित्य? हो, आपली एक कॉन्फरन्स असते. तर प्रत्येक वर्षी त्यांचे काही ऑब्जेक्टिव्ह असतील, बाबा या वर्षी रिसबूड साहेब आणि आदित्य दोघांनी मिळून काहीतरी ऑब्जेक्टिव्ह केलेले असतात. तर ही थोडीशी लॉंगर ड्युरेशनचा प्रोजेक्ट आहे, बरोबर आहे. तेच मोठा अजून प्रोजेक्ट घेतला तर आपल्या इथे मेट्रोचं काम सुरू आहे, तळोजा ते बेलापूर, हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. तसंच COVID-19 हा वेगवेगळ्या स्टेजेसला किंवा वेगवेगळ्या लेव्हलचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. म्हणजे इव्हन नगरपालिकेमध्ये कोविड कसं पाहतात, तेच चीफ मिनिस्टर उद्धव ठाकरे यांच्या दृष्टिकोनातून पूर्ण महाराष्ट्राचा कोविड कव्हर होतो. तसं देशाला आहे आणि तसंच पूर्ण जगालाही आपण स्टॅटिस्टिक्स कळत असतात. तर हे झाले वेगवेगळे प्रोजेक्ट्स. नेक्स्ट स्लाइड प्लीज. एक डिटेल मध्ये पाहू, मेट्रो बिटवीन बेलापूर टू तळोजा. आपण असं वर पाहता म्हणतो की हा मेट्रो प्रोजेक्ट आहे, पण त्याची डेफिनेशन काय आहे ती पहा. construct to operate metro rail between Belapur to Taloja around 11 kilometers without much disturbing lifestyle and environment, to be completed in 2020 with a cost of rupees 2000 crores, should be engineered to have a life of 50 years. हा ऑब्जेक्टिव्ह दिला गेलेला असतो ॲट अ व्हेरी हाय लेवल. आता यातला बघा, प्रत्येक स्कोप आहे काय की गुड इंजिनियर्ड मेट्रो रेल ऑफ अराउंड 11 किलोमीटर्स. म्हणजे ते रूट बीट टाकल्यानंतर कदाचित 11/12 होईल किंवा 13 किलोमीटर होऊ शकतं. परफॉर्मन्स आणि क्वालिटी क्रायटेरिया काय केलंय त्यांनी
की मिनिमली डिस्टर्ब द लाईफस्टाईल अँड एन्व्हायरमेंट विथ लाईफ ऑफ 50 इयर्स. का? कारण ही आपल्या शहरांमधनं जाणार आहे, खारघरमधनं थ्रूआउट जाते, ही बेलापूरमधनं हायवे क्रॉस करते, तळोजामध्ये सुद्धा रेल्वे लाईन क्रॉस करून पलीकडे जाणार आहे. तर इट शुड मिनिमली डिस्टर्ब द लाईफस्टाईल. कारण हे आधी एक्झिस्टिंग आहेत, खारघर एक्झिस्टिंग आहे, हायवे एक्झिस्टिंग आहे, त्यांना कमीत कमी डिस्टर्बन्स करून हा आपल्याला क्वालिटी अचीव्ह करायची आहे. आणि हे करताना सुद्धा डिझाईन लाईफ आपण 50 वर्ष अचीव्ह करायला पाहिजे. तसंच टाइम फ्रेम काय होती, 2016 साली झाली किंवा जे काही सुरुवातीला झाली ती, पण 2020 मध्ये आपण टार्गेट कम्प्लिशन होतं आहे त्याचं. आणि कॉस्ट आहे त्याची ₹2000 crores. आता बघा, प्रत्येक गोष्ट ही स्मार्ट आहे. स्मार्ट म्हणजे काय? व्हेरी स्पेसिफिक. युअर ऑब्जेक्टिव्ह इज व्हेरी स्पेसिफिक. इट शुड बी मेजरेबल, इट शुड बी अटेनेबल, इट शुड बी रिअलिस्टिक, आणि इट शुड हॅव टाइम लिमिट. हे स्मार्ट म्हणजे प्रोजेक्ट शुड बी स्मार्ट. तर हे सगळे त्यात क्रायटेरिया येतात. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता गंमत आहे, आता कोविड हा प्रोजेक्ट आपण फक्त महाराष्ट्र पुरता आपण कन्सिडर करू. आता कोविड हा प्रोजेक्ट आहे, बरोबर आहे का? प्रोजेक्ट आहे, पण त्यातनं आपण आता एक एक क्रायटेरिया पाहत जाऊ, बरोबर आहे. स्कोप काय आहे? कोविड एलिमिनेशन. लेट अस बी इंटरॅक्टिव्ह. मला जरा ऐकायला बरं वाटेल काय उत्तर आहे. कोविड एलिमिनेशन इज अ स्कोप. करेक्ट. हा, किंवा मिनिमम डॅमेज. येस, मिनिमम डॅमेज. करेक्ट. कॉस्ट काय? खरं तर माहित नाही. अनलिमिटेड. हा, माहिती नाही, बरोबर. टाइम फ्रेम सुद्धा अननोन आहे. अननोन आहे. आणि क्वालिटी ते मिनिमम डॅमेज करेल असं लोकांना कमीत कमी त्रास होईल, हा क्वालिटी क्रायटेरिया असू शकतो. नेक्स्ट स्लाइड सुयोग प्लीज. हेच मी केलेलं आहे की स्कोप टू लिमिट डॅमेज बाय कोविड, दॅट इज व्हॉट वॉज आन्सर्ड. कॉस्ट इज मिनिमल. टाइम ऍट द अर्लिएस्ट पाहिजे, सगळ्यांना लवकरात लवकर आपलं नॉर्मल लाईफ व्हायला पाहिजे आहे. आणि क्वालिटी टू मिनिमाइज फॅटॅलिटी विथ मिनिमम डॅमेज टू इकॉनॉमी, बरोबर आहे. हे क्रायटेरिया आहे. आता व्हॉट इज प्रोजेक्ट मॅनेजमेंट? ही मॅनेजमेंटची सिंपल डेफिनेशन काय आहे की काही करायचं तर आपण आधी प्लॅन करायचो, ते करून पाहतो. करून पाहताना आपल्याला फीडबॅक मिळतो, दॅट इज चेकिंग, किंवा हा आपण जे काही प्लॅन केलंय त्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत का. नसेल तर काय करू की ते करेक्टिव्ह ऍक्शन करायला लागतं. सो प्लॅन, डू, चेक अँड ऍक्ट. दिस इज अ मॅनेजमेंट थिअरी. कुठलीही गोष्ट करताना आपण हेच करत असतो. आता हीच प्रिन्सिपल आपण कुठल्याही प्रोजेक्ट मॅनेजमेंट साठी वापरतो. आणि कोविड-19 ला सुद्धा हीच प्रिन्सिपल कशी वापरली गेली आहे ते आपण थोडक्यात पाहायचं आहे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. कुठलाही प्रोजेक्ट आहे त्यामध्ये आपण पाहिलं की स्कोप असतो, टाइम असतो, कॉस्ट आणि क्वालिटी. हे 4 मी थोडंसं डिटेलमध्ये वाचलं, म्हणजे आपण पाहिलं. पण आपल्याला याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी, आणि त्या सुद्धा इक्वली इम्पॉर्टंट आहेत, त्या आहेत त्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. आता इव्हन BBNGचं 1 वर्षभर करायचं, वेगवेगळे प्रोग्राम असतील त्यांचे, किंवा जुलै महिन्यात हे करायचं, ऑगस्टमध्ये या गोष्टी करायच्या आहेत, कुठली तरी कॉन्फरन्स असते, कुणी करायचं, हे सगळं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. म्हणजे इव्हन आजचं लेक्चर कोणाचं ठेवायचं त्यासाठी सुद्धा आदित्यला आधीपासून प्लॅन करायला लागतं. आदित्यला म्हणा किंवा जे कोणी प्लॅन करतात हे प्रोग्राम्स, त्यांना हे सगळं ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये येतं. प्रोक्युअरमेंट मॅनेजमेंट. आपण सगळ्याच गोष्टी स्वतः करू शकत नाही हल्लीच्या काळात, तर आपण मग कोणावर तरी डिपेंडेंट असतो. दॅट इज वेअर B2B कम्स, B2C कम्स. प्रोक्युअरमेंट मॅनेजमेंट करायलाच लागते आपल्याला. तिसरी गोष्ट म्हणजे कम्युनिकेशन मॅनेजमेंट, बरोबर. की जे काही आहे ते जे कोणी स्टेक होल्डर्स आहेत किंवा जे कोणी लोक हे प्रोजेक्ट मॅनेज करणार आहेत त्यांना कम्युनिकेट करायला जायला पाहिजे की प्लॅन काय आहे, आपला परफॉर्मन्स काय आहे, काही करेक्टिव्ह ऍक्शन लागणार आहेत का. आणि प्रत्येक हे करता करता रिस्क मॅनेजमेंट आहे. हे लाल अक्षरात मी मुद्दाम केलंय कारण हा माझा पॉइंट आहे याचा डिस्कशनचा, आणि तो थोडासा मी एलॅबोरेट करणार आहे. तर रिस्क प्रत्येक आहे. आणि इंटिग्रेशन मॅनेजमेंट,
म्हणजे या सर्व वरच्या 8 गोष्टी आहेत त्या एकत्रित आणायच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी, आणि म्हणूनच त्याचा इंटिग्रेशन म्हणतो आपण. नेक्स्ट स्लाइड प्लीज. आता व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिस्क? दिस इज ए क्वेश्चन ओपन टू ऑल. काय काय रिस्क मध्ये येतं? आपण म्हणतो की रिस्क घेतोयस तू फार, बरोबर आहे ना. बरेच जण म्हणतात की हे काय तू करायला जातोयस, ट्रेकिंगला जातात लोक, फार रिस्क घेतोयस कधी कधी. एकटा चाललायस तू रात्री. मुली कुठं काहीतरी नवीन प्रोजेक्ट करायला पाहत असतात, त्यांनाही म्हणतात तुम्ही खूप रिस्क घेतोय. तर काय, व्हॉट इज एक्झॅक्टली रिस्क? रिस्क म्हणजे काय? इट इज फायनान्शियल रिस्क अँड रेप्युटेशन रिस्क. सगळ्या खूप प्रकारचे असतात, बरोबर आहे ना. फायनान्शियल पण आहेत, रेप्युटेशन पण आहेत, किंवा फेल्युअरच्या पण आहेत, कधी कधी सक्सेसफुल पण होणार नाही. बऱ्याच प्रकारचे रिस्क आहे. पण बेसिकली रिस्क म्हणजे अननोन आहे, बरोबर आहे की नाही, की आपल्याला माहित नसतं. माहित नसतं आणि ते होईलच की नाही याचीही गॅरंटी नसते आपल्याला, किंवा कधी होईल हेही आपल्याला कधी कधी माहित नसतं. आपण अजून एक दोन एक्झाम्पल घेऊ. लॉटरी अजून असतात, बरोबर आहे. लॉटरी किंवा शेअर मार्केटमध्ये बरेच जण इन्व्हेस्टमेंट असाल तुम्ही लोक, तर ती रिस्क आहे का? आहे ना, रिस्क आहे त्याच्यात. हो आहे का बरं? शेअर्स खालती वरती होत राहतात. करेक्ट, खालती वरती होत राहतात. अनश्युरिटी असते, बरोबर, अनसर्टेनिटी असते, अनसर्टेनिटी असते, आणि किती प्रमाणात हिट करतील हेही माहित नसतं, बरोबर. म्हणजे शेअर्स मध्ये निदान तुम्हाला माहित असतं किंवा 10,000चं शेअर अगदी डुबले तर तुमचे 10,000च जातील, बरोबर आहे. पण तेच बिझनेस मध्ये तसंही नसतं. कधी कधी खूप मोठ्या रिस्क असतात. इव्हन आपण गाडी चालवतो ती पण मोठी रिस्क असते. का? कुठे ऍक्सिडेंट झाला तर ती रिस्क आपण आहे. किती पण ह्या व्यवस्थित सगळ्या चालवलं तरी निगेटिव्ह आहेत. समोरचं सांगता येत नाही. जनरली रिस्क आपण म्हणतो तेव्हा निगेटिव्ह टोन आपल्या मनात जास्त येतो, पण तसं नाही आहे. पॉझिटिव्ह रिस्क सुद्धा असतात, बरोबर आहे. आता शेअर मार्केटच बघा ना. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो तेच या उद्देशाने की आपले इन्व्हेस्टमेंट जे आहे दॅट विल बी फ्रुटफुल. म्हणजे अपेक्षा आपल्याला डेफिनेटली पॉझिटिव्हच असते. काय होईल ही गोष्ट वेगळी, बरोबर आहे. तर नेक्स्ट स्लाइड सुयो प्लीज. द डेफिनेशन अशी आहे की an event which may or may not happen and may have positive or negative impact, that is called as a risk. बरोबर आहे. करेक्ट. नेक्स्ट स्लाइड आहे सुयो. आता आपण प्रोजेक्टचा रेफरन्स घेऊ. ते सगळं क्लिक कर सुयो प्लीज. हा, आपण रिस्क म्हणलं की इव्हेंट्स आहेत, काही गोष्टी घडतात आणि त्याचा इम्पॅक्ट आहे, बरोबर आहे. आता इम्पॅक्ट आणि इव्हेंट्स ह्या आयदर नोन असतील किंवा अननोन असतील. तर पहिलं दोन्ही नोन असतील म्हणजे इम्पॅक्ट ही आपल्याला माहिती आहे आणि इव्हेंट्स ही माहिती आहेत, अशा गोष्टी असतील तर दॅट इज अ सर्टन्टी, बरोबर आहे. आपण प्लॅन करतो, लेट अस ए सिंपल गोष्ट म्हणजे इथून आपल्याला विटीला जायचंय, छत्रपती शिवाजी टर्मिनस. आपल्याला माहिती आहे की साधारणपणे 1 तास 20 मिनिटं ट्रेननी जायचं असं अज्युम करतो मी, बरोबर. तुम्ही जो काही मोड ऑफ ट्रॅव्हल धराल त्यातलं तुम्हाला अंदाजे टाइम माहित असतो, बरोबर. तर ते नोन आहे. म्हणून तुम्ही जर का तिथे 10 वाजता पोहोचायचंय तर एक अंदाज घेऊन तुम्ही त्यानुसार एक 5-10 मिनिटं मार्जिन ठेवून तुम्ही निघता, बरोबर. तर हे नोन आहे, तर याला प्लॅन लागतोय. आता दुसरं उजवीकडचं खालचं, नोन इव्हेंट्स अँड अननोन इम्पॅक्ट. आपल्याला शंका असते की असं घडू शकतं, पण कधी घडेल हे माहित नसतं आणि किती प्रमाणात ते आपल्याला इम्पॅक्ट करेल हे माहित नसतं. तर याला रिस्क मॅनेजमेंट, या गोष्टींचा आपल्याला रिस्क मॅनेज करायला लागते. आता त्याच्यावरती अननोन काय, इग्नोरंट ब्लिस जे म्हणतात त्याला. इव्हेंट्स कधी होतील माहित नाही, इम्पॅक्ट काय होतो माहित नाही, तर इग्नोरंट ब्लिस. बऱ्याचशा गोष्टी असतात. आता कोविड मागच्या वर्षी कोणी म्हणालं असतं आपल्याला की या पुढच्या फेब्रुवारी पासून मे महिन्यापर्यंत
तुम्हाला कुठेही हालता येणार नाही, घरीच राहायला लागेल. हे माहित होतं? नाही. Yes. पण इग्नोरंट प्लेस आलं तर ते आपण प्रत्येक जण फेस करतोय त्याच्यासाठी. तर दिस वॉज अननोन इग्नोरंट प्लेस. अशाही गोष्टी बऱ्याच घडत असतात. उद्या ऑल ऑफ अ सडन त्यांनी सांगितलं, उद्या समजा गव्हर्नमेंटने सांगितलं चायना बरोबरची आपली कंडिशन म्हणजे हॉस्टाईल सुरू आहे, बरोबर, गलवान व्हॅलीमध्ये. कदाचित उद्या प्राईम मिनिस्टर म्हणू शकतील की सर्वांनी कंपल्सरी मिलिटरी ट्रेनिंग, कंपल्सरी 2 वर्ष मिलिटरीला द्या. आज आपण विचार करत नाहीये, पण दिस वॉज दॅन इग्नोरंट प्लेस. आपण त्याचं काही प्लॅनिंग नाही करत, आले तेव्हा फेस करू आपण, बरोबर आहे. तर दिस इज नोन ॲज अननोन ऑर इग्नोरंट प्लेस. चौथं उरलेलं अननोन इव्हेंट्स आणि इम्पॅक्ट नोन आफ्टर द इव्हेंट. एकदम भूकंप झाला, मागच्या वर्षी पूर आला होता, बरोबर आहे. येतो एकदम पूर येतो, भले तुम्ही कंट्रोल करा, डॅमचं वॉटर मॅनेजमेंट सगळं काही असलं तरी पूर आलेला होता, बरोबर आहे. सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खूप इम्पॅक्ट झाला. तर ते अननोन इव्हेंट म्हणजे पाऊस भरपूर पडतो हे माहित आहे, पण पूर येईल की नाही हे माहित नव्हतं आपल्याला. आणि इम्पॅक्ट किती होतो तो आपल्याला नंतर कळतो. आता माझं गाव सांगली आहे. आमच्या गावात पण खूप पाणी आलं होतं. काही लोकांना सांगत होते की तुम्ही बाहेर या, ग्राउंड फ्लोअरवर तरी राहूच नका, पहिल्या मजल्यावर पर्यंत पाणी यायची शक्यता आहे. तरी लोक निघाले नाही तिथून. मग त्यांना जेवण बिवण नेऊन द्यायला लागायचं वगैरे वगैरे. तर हे का घडलं हे त्याचं नीड्स कॉज अनालिसिस. मग फ्लड्स का आले, आता ते डॅमेज म्हणजे पाणी वरनं सोडलं, ते इरिगेशन डिपार्टमेंटनी नीट सोडलं की नाही, काही कंट्रोल करू शकतो का, किंवा आता यावर्षी त्याचा इम्पॅक्ट बघा. यावर्षी ही पूर परिस्थिती येईल म्हणून ऑलरेडी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये त्यांनी टीम्स हे डिप्लॉय केलेले आहे. म्हणजे आपण त्याच्यानंतर त्याच्यातनं शिकतो. तर हे असं सगळं हे मॅट्रिक्स आहे, रिस्क म्हणजे इव्हेंट आणि इम्पॅक्टचं मॅट्रिक्स आहे. तर आपला फोकस आहे नोन इव्हेंट्स आणि अननोन इम्पॅक्ट विच नीड्स रिस्क मॅनेजमेंट. कारण आपल्याला माहित आहे, शंका असते की असं होऊ शकतं. म्हणून तर ते नाणारचं परत एक्झाम्पल मी देतो. आपल्याला माहिती आहे स्टेक होल्डर्स हे तिथले रहिवासी आहेत, ते कसे बिहेव करतील माहित नसतं. ऑटोमॅटिकली काही लोक म्हणतात की ते दे फेवर नाणार रिफायनरी, काही जण दे डू नॉट फेवर रिफायनरी. पण हे कन्सिडर करून त्याची रिस्क मॅनेज करायला लागते. नेक्स्ट स्लाइड सुयो. हॅव यू टेकन एनी रिस्क टुडे? आणि रिस्क आर रिलेटेड टू ऑब्जेक्टिव्ह, कॉस्ट, टाइम आणि क्वालिटी, बरोबर आहे. तर आज कोणी काय काय रिस्क घेतल्या प्रत्येकाने जरा सांगाल? हा, माझे लाईट गेलेत आणि मी लॅपटॉप बॅटरीवरती चालवतोय. सो दिस इज अ रिस्क दॅट की माझा लॅपटॉप कधी पण बंद पडू शकतो आणि मी मीटिंग मधनं बाहेर पडू शकतो. बरोबर, म्हणजे ते मिटिगेशन प्लॅन पण आहे, बरोबर हो आहे. आणि अजून दुसरे कोणी बँकेत गेलं होतं का आज? बाहेर गेलं होतं ग्रोसरी आणायला, भाजी आणायला? ह्यान पाठक ना बोलायचंय. बोला. मी ऍक्च्युली 4 वाजल्याचा मीटिंग सांगितली, बरोडा चॅप्टर वरतून आहे मी, आणि टाइम विसरलो. तर आता रिटर्न मध्ये घरी येतोय ना, गाडीमध्ये मोबाईल वरती मी मीटिंग अटेंड करतोय. मोठीच रिस्क आहे. पाऊस सुरू झालाय आमच्या इथे, म्हणजे मी गाडी उभी करून दिली आता. तेच आता मी तेच म्हणणार होतो की तुम्ही मीटिंग जॉईन केलंय हे चांगली गोष्ट आहे, पण ड्रायव्हिंग करत त्याच्याकडे लक्ष देऊ नका प्लीज, साईडला थांबा, कारण ऍक्सिडेंट व्हायची रिस्क आहे. मी थांबवून दिली सर आता गाडी. व्हेरी गुड. अजून कोणी? मी आज एका ठिकाणी, हा बोला कोण बोलताय? बोला. आपण ग्रोसरी आणायला, भाजी आणायला बाहेर गेला असाल, बँकेत जाता. आता या दिवसांमध्ये कोविड असून सुद्धा आपल्याला काही आपले व्यवहार करायलाच लागतात, बरोबर आहे. तर ही रिस्कच आहे, बरोबर. ती घ्यायलाच लागते आपल्याला ही रिस्क. आणि पण ती रिलेटेड टू काय, ऑब्जेक्टिव्ह काय आहे आता इथला रिस्क. समजा आपण बाहेर गेलो किंवा बँकेत गेलोय ड्युरिंग कोरोना डेज, रिस्क काय आहे? We may encounter somebody who is a carrier. Yes, exactly. It is a health risk for us. Definitely, it will impact on our cost. It has got, if at all,
इट इम्पॅक्ट्स अस. इट विल हॅव ए कॉस्ट इम्पॅक्ट, टाइम इम्पॅक्ट आणि क्वालिटी ऑफ लाईफ. बरोबर आहे. तसंच रिस्क ह्या टेक्निकल असतात किंवा परफॉर्मन्सच्या रिस्क असतात किंवा ऑर्गनायझेशनल रिस्क असतात किंवा एक्सटर्नल रिस्क. टेक्निकल रिस्क काय असतात मला वाटतं शास्त्री साहेब छान सांगतील. Performance risk actually it is very wide subject, cannot be discussed right now because it is it has got multifaceted. Performance by actually it depends right from your inventory control, and तुमचा बरोबर. performance depends upon your inventory. Inventory जर बरोबर नसेल तर तुमचं पुढे होणार नाही. And also and performance actually depends upon some whether you got a good equipment, whether Correct. your structures or factories are properly installed, whether you have got good operating people, whether the environment conditions are okay. Correct. Because there are खूप म्हणजे it is not even a single factor नाहीये. There are at least so many आणि खूप कंगोरे आहेत त्याला. environmental factors आहे. Whether you are following government regulations properly or not, pollution norms आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर the performance is the last, because ultimately our objective is to have a optimum performance, incorporating all this take into consideration the risk factors. अजून एक सिंपल एक्झाम्पल देतो मी कोविडचं. बरोबर, सगळ्यांना आपल्याला कंपल्सरी घरी बसायला लागलंय. त्यातही आपले ठाण्याचे आहेत, माझं नाव लक्षात नाही, पण ते दररोज नवीन डिशेस करतात. बरोबर, ते पाठवतात आपल्या ग्रुपवर की आज मी हे केलं. नंतर काही जण म्हणतात की मी तुम्हाला फ्रूट बास्केट मी देऊ शकतो वगैरे वगैरे. तर हे क्वालिटी त्यांची, ही कोविड नसतं तर त्यांनी हे केलं असतं का? नाही. बरोबर आहे. तर ते त्यांना इम्पॅक्ट झालेला आहे. बिकॉज ऑफ कोविड दे आर इम्पॅक्टेड. पण त्यातनं त्यांनी काय शोधून काढला मार्ग? पॉझिटिव्ह अप्रोच ठेवून काहीतरी नवीन शिकायचं. अनिरुद्ध भिडे ते गाणी पाठवतात आपल्याला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या म्हणजे इट हॅज इम्पॅक्टेड इन क्वालिटी ऑर रेग्युलर डे टू डे लाईफ इम्पॅक्ट केलंय. पण त्यातून काहीतरी चांगलं आपण घडवण्याचा प्रयत्न करतोय. आता ऑर्गनायझेशनल रिस्क काय आहेत? एक्झाम्पल, ज्या ऑर्गनायझेशन बरोबर झालेला आहे परिणाम. बरोबर, ह्या कोविडचाच. आजचीच मीटिंग जर कोविड नसती तर ती इन पर्सन असती. हो, बरोबर आहे. बरोबर, फिजिकल मीटिंग असते ती. फिजिकल मीटिंग. तर तो कदाचित आपल्याला जास्त परिणामकारक म्हणजे इंटरॅक्शन साठी दॅट वुड हॅव बीन अ बेटर ऑप्शन. एक्झॅक्टली. तर ही रिस्क आहे, पण ती अगेन त्यातनं ही चांगलं निघालंय की झूम मीटिंग वगैरे आहे, त्यातनं आपण निदान इंटरॅक्ट करू शकतो. बरोबर आहे. आता एक्सटर्नल रिस्क म्हणजे काय आहे की आपल्या कंट्रोलमध्ये कुठल्याच म्हणजे बीबीएनजीच्या कंट्रोल, ही ऍक्च्युली एक्सटर्नल रिस्क म्हणून पण म्हणता येईल. कोविड किंवा हे प्रत्येकाला ऑल ऑफ अ सडन आपल्याला इम्पॅक्ट झालेला आहे. दॅट इज एक्सटर्नल रिस्क. तर हे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क आहेत. दररोज आपण रिस्क घेतो. अगदी कॉमन माणूस असतो आपण 10वीला मुलं बसतात. बरोबर आहे. परीक्षा होईल की नाही आताच्या गोष्ट सोडून द्या, पण किती मार्क मिळवते आपली एक अपेक्षा असते की एवढे मार्क मिळायला पाहिजेत. मला या स्ट्रीमला सायन्सला जायचंय तर मला या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे तर एवढे पर्सेंटेज मार्क मिळायला पाहिजेत. ती रिस्क आहे. परत अभ्यास करतो पण त्याचा आउटकम माहित नसतं आपल्याला. बरोबर. तर रिस्क आर ऑलवेज देअर आणि एव्हरीबडी कॉमन माणूस सुद्धा फेस करत असतो. नेक्स्ट स्लाइड सुयोग. आता यात अजून थोडस रिस्क बद्दल बोलायचं तर परसेप्शन ऑफ रिस्क ही आपल्या व्यक्तिगत आहे. बरोबर आहे. आपली पर्सनॅलिटी वर अवलंबून आहे. परत एक्झाम्पल देतो. शेअर मार्केटमध्ये आज मला काहीतरी टिप मिळाली की हा शेअर नक्की 5% वाढणार आहे. तर कदाचित आदित्य खूप मोठी अमाऊंट इन्व्हेस्ट करेल. मी म्हणेल नाही रे बाबा, मला काय ते भरोसा नाहीये, मी आपलं थोडीशी अमाऊंट बघतो, जरी टिप असेल वगैरे वगैरे तरी मी फक्त 1000 रुपयेच गुंतवीन. काही जण 1,00,000 रुपये गुंतवतील. हे काय आहे? परसेप्शन ऑफ रिस्क. प्रत्येकाची रिस्क घेण्याची एक कॅपेबिलिटी असते आणि मी त्या रिस्क कडे कसा पाहतो. समजा आपण
आज 2 व्हीलरवरनं चाललोय, हेल्मेट घालायचं कंपल्सरी आहे, बरोबर आहे? प्रत्येक जण घालतोच का? नाही, हो की नाही? का? तर काही जण म्हणतील की काही नाही रे, पोलीस आता नसतात, या आता मी दुपारी 4 वाजलेत, पोलीस नाही नसतील, ही एक रिस्क घ्यायची कॅपेबिलिटी झाली. दुसरी आहे, काही नाही रे बघू, ते आले तर मी काहीतरी थातूर मातूर कारण देईन आणि निघून जाईन. तिसरा म्हणेल नाही नाही, मी लांबनं बघेन, पोलीस दिसले की युटर्न मारून दुसऱ्या रस्त्याने निघून जाईल. बरोबर आहे? ही तर परसेप्शन ऑफ रिस्क झाली. आणि चौथी सॉरी टू इंटरफ्यू, आणि चौथी काय आहे, मी पोलिसावरती मी दादागिरी करेन, तो कोण मला विचारणारा? हो, तेही आहे. म्हणून तर ते पर्सनॅलिटीवर आहे. आता तुम्ही ते दादा माणूस असेल तर तो तसा म्हणेल, बरोबर आहे की नाही? म्हणून म्हटलं की पर्सनॅलिटीवर आपण कसं टॉलरेट करू शकतो किंवा कशी हँडल करतात याच्या अवलंबून असतं. आता बिहेवियर चेंजेस कन्सिडरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह, हा पण आहे. म्हणजे इम्पॉर्टन्स काय आहे त्याच्यावरनं आपण हे करतो. आता कोविडवरनं जर का फॅटॅलिटी आता कमी झालेली आहे, 10% आसपास वगैरे काहीतरी आहे. पण समजा एखाद्या तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचंय आणि ते आहे अंधेरीला, आपल्याला पनवेलहून अंधेरीला जायचंय, बरोबर आहे? फार इम्पॉर्टंट इंटरव्ह्यू आहे, तुमचा जॉब ऍट स्टेक किंवा काही तुमचं बिझनेस डील होणार आहे, महत्वाची मीटिंग आहे. तर इतर वेळेला तुम्ही हे नसेल तर कदाचित म्हणाल जाऊ रे सावकाश, पण तेच अशा वेळेला जेव्हा इम्पॉर्टन्स आहे तेव्हा नाही, तुम्ही 15 मिनिटं आधीच निघाल, गाडी आधी चेक करून बघाल, वा आपली गाडी ठीक आहे ना, टॅक्सी असेल तर तो टॅक्सीवाल्याला 15 मिनिटं आधी बोलवाल. परत टॅक्सी वाटेत समजा अडकली, काही ट्रॅफिक जॅम असेल तर लगेच आपला मेंदू सुरू होतो, अरे आपल्याला पोहोचायचंय, तर कुठलं रिक्षा मिळते का, दुसरं कोणी आहे का जवळ, टू व्हीलरवरनं चाललाय का कोणी मित्र, ह्या सगळ्या गोष्टी आपण असेस करू. कारण इम्पॉर्टन्स ऑफ द ऑब्जेक्टिव्ह हे दे प्ले अन इम्पॉर्टंट रोल, बरोबर. आणि तिसरं म्हणजे कल्चर. कल्चर कसं आहे की हे जनरली आपल्या मनात येत नाही, पण आपण म्हणजे इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणतो. तर काय इंडियन स्टँडर्ड टाइम? कुठली मीटिंग असेल 5-10 मिनिटं इकडे इकडे चालतात, 15 मिनिटं उशिरा, 15 मिनिटं उशिरा, हा इंडियन स्टँडर्ड. पण तेच जॅपनीज किंवा दुसरे जे आहेत त्यांच्या कल्चरमध्ये नाही बसत ते, बरोबर. ते टाइम म्हणजे टाइमला येतात, पण मग आपल्याला माहित असतं बिहेवियर चेंजेस कन्सिडरिंग द इम्पॉर्टन्स ऑफ ऑब्जेक्टिव्ह. समजा तुमची काही मीटिंग अशी जपानी कंपनी बरोबर आहे, तर तुम्हालाही माहिती आहे की ते फार वक्तशीर आहेत. अशा वेळेला तुम्ही काय कराल, नाही आपण ही टाइम विल ट्राय टू मीट देअर टाइम, बरोबर आहे. तर हे सगळे वेगवेगळे कन्सेप्शन ऑफ रिस्क टॉलरन्स. म्हणून म्हणतो की जरी रिस्क, प्रत्येक जण रिस्क घेत असतो, ऑर्गनायझेशनही पण रिस्क घेत असतात, पण ते कसं हँडल करायचं किंवा कसं टॅकल करायचं हे त्या टॉलरन्सवर अवलंबून असतं. नेक्स्ट स्लाइड सुयोग. आता कमिंग बॅक टू हेच आपलं इतक्या वेळ आपण नुसतं जे बोलतोय हे प्रोजेक्ट रिस्क म्हणजे रिस्क बद्दलच बोललो, थोडंसं इंट्रोडक्शन झाली. आता थोडंसं रिस्क मॅनेजमेंट मध्ये जाऊ, आणि ही शेवटची स्लाइड आहे. ऑब्जेक्टिव्ह ऑफ प्रोजेक्ट रिस्क मॅनेजमेंट काय आहे? टू इन्क्रीज द प्रोबॅबिलिटी अँड इम्पॅक्ट ऑफ पॉझिटिव्ह इव्हेंट्स आणि डिक्रीज द प्रोबॅबिलिटी अँड इम्पॅक्ट ऑफ ऍडव्हर्स इव्हेंट्स किंवा निगेटिव्ह इव्हेंट्स. हा आपला एम असेल, कारण रिस्कला काही आपण अवॉइड करू शकत नाही, वी हॅव टू फेस द रिस्क. तर त्यासाठी स्टेप्स आहेत. रिस्क मॅनेजमेंट प्लॅनिंग. आधी तुम्ही रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस डिफाईन करा. रिस्क थ्रेशोल्ड, जसं म्हणलं ना की आता पोलिसाला धमकवायचं की नाही हा थ्रेशोल्ड झाला, मग तो पोलीस ऐकेल की नाही हे तर पुढची गोष्ट झाली. तर प्रत्येक डिफाईन रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस, समजा या कंडिशन मध्ये मी आलो तर मी काय करणार, दिस इज कॉल्ड एज द डिफाईन रिस्क मॅनेजमेंट प्रोसेस. आणि कुठपर्यंत जायचं, पोलिसाला धमकवलं पण पोलीस न ऐकेना तर मग काय होतं, शेवटी मांडवली करतो. किती मांडवली करायची? दोज आर रिस्क थ्रेशोल्ड्स, बरोबर आहे ना. आयडेंटिफिकेशन की कुठल्या कुठल्या रिस्क आहेत त्याची लिस्ट करा. आणि रिस्क ओनर ही टिपिकली ऑर्गनायझेशनली आहेत. रिस्क ओनर्स म्हणजे समजा
आता मेट्रोचा एक प्रोजेक्ट आपण पाहू. मेट्रोमध्ये तुम्हाला कधी कधी बिल्डिंग म्हणजे पाथ आहे बरोबर आहे, पण तरी सुद्धा रस्त्यांवर तुम्हाला काम करायचं आहे. कधी आपोआप रस्त्यावर जेव्हा कन्स्ट्रक्शन सुरू आहे तेव्हा नॅचरली लोकांना अडथळा आणला गेलेला आहे. काही लोक भडक मातेचे असतात, ते मारामारी करायला येतात. तर अशा वेळेला ही रिस्क आहे. तर ही रिस्क कोण हँडल करणार? तर तो रिस्क ओनर आहे. अशा टाईपचे म्हणजे त्यांना मग दुसरं म्हणजे कसं की हँडल करण्याचा एक पद्धत आहे. तुम्ही आधीच जाऊन बोर्ड डिक्लेअर करा की या ठराविक 5 दिवस 10 दिवस जे काही 15 दिवस आहेत तेव्हा तुम्हाला अडथळा होणार आहे, त्याचा दुसरा रस्ता आम्ही हा प्लॅन केलेला आहे. हे सगळ्यांना कम्युनिकेशन करा आणि त्याप्रमाणे सर्वांना सोबत घ्यायचा प्रयत्न करा. तरी पण लोक काही हार्ड हेडेड असतात, त्यांना कसं हँडल करायचं हे त्यासाठी वेगवेगळे रिस्क ओनर्स आपण आयडेंटिफाय केलेले असतात. आता परत कोविडचं एक एक्झाम्पल दिलं. मध्यंतरी एप्रिल मे महिन्यात दररोज 4 वाजता दिल्लीहून एक प्रसारण व्हायचं, बरोबर आहे. त्यात ते हेल्थचा सेक्रेटरी असायचा, नंतर अजून ते ICMR चे मोठे ऑफिसर असायचे आणि ते सर्व नेशनला कम्युनिकेट करायचे. का हो? कम्युनिकेशन आहे, अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी. अवेअरनेस क्रिएट करण्याकरिता किंवा कम्युनिकेशन मध्ये ना बरेच कधी कधी रॉंग इन्फॉर्मेशन जाते. एका माणसाकडनं दुसऱ्याकडे जेव्हा कम्युनिकेशन जातं, रिटर्न असलं तरी त्याचं इंटरप्रिटेशन वेगळं होऊ शकतं. ओरल जे असतं कम्युनिकेशन त्यामध्ये कधी कधी आपण आपल्याला जसं पाहिजे तसा अर्थ लावून घेऊ शकतो. तर तो होऊ नये म्हणून त्यांनी डायरेक्ट टीव्हीवरनच ते डिक्लेअर करायचे, बरोबर. तर हे झाले त्यांनी, म्हणजे दे वेर द रिस्क ओनर्स आयडेंटिफाईड फॉर कम्युनिकेशन. नंतर काय? अनालिसिस. तिसरी स्टेप आहे मॅनेजमेंटची, अनालिसिस. रिस्क मॅनेजमेंट मध्ये अनालिसिस. तर प्रोबेबिलिटी काय आहे, इम्पॅक्ट काय होईल, रूट कॉजेस काय असू शकतात, त्याचे न्यूमेरिकल मॉडेल्स मध्ये कन्वर्ट करतात आणि मग सेन्सिटिव्हिटी म्हणजे थोडाफार फरक केला तर त्याचा किती इम्पॅक्ट होईल आणि मग प्रायोरिटाइज लिस्ट. आता आपण बिल्डिंग मध्ये बसतो, बरोबर आहे. प्रत्येक समजा RCC बिल्डिंग आहे आपली घरं, तर ती खरं तर जर का नीट व्यवस्थित बांधलं नसेल, फाउंडेशन नीट नसेल, RCC नीट नसेल, तर ती कोलॅप्स व्हायची प्रोबॅबिलिटी आहे, नक्कीच आहे. पण किती आहे प्रोबॅबिलिटी? फारच कमी, म्हणजे आपल्या मनात सुद्धा येत नाही, बरोबर आहे. पण प्रोबॅबिलिटी आहे. तर त्याचा इम्पॅक्ट काय, जर का घडलं तर काय होईल? जेव्हा हे होतो भूकंप होता त्याला कोलॅप्स होता, त्यामुळे काय होतं, लोक त्या स्लॅब खाली गाडले जातात. इम्पॅक्ट फार सिव्हिअर आहे पण प्रोबॅबिलिटी लेस आहे. तर हे असे मग ग्रेडेशन करतात, ते आपण कन्सिडर करत नाही. रिस्पॉन्स, असं घडलं तर आपण काय करायचं, आणि हे इंडस्ट्रीमध्ये स्ट्रॅटेजीज आपण डेव्हलप करतो. परत ऍक्शन ओनर्स आणि टायमिंग, कुठपर्यंत हे टॉलरेट करायचं, बरोबर आहे. आता हे नाणारचं इतकं हे ऑपोजिशन आहे की त्याला कदाचित ते नाणार बंद, म्हणजे झालेलंच आहे बंद, असा प्रोजेक्ट आहे. म्हणजे रिस्पॉन्स त्याची स्ट्रॅटेजी ठरवली किंवा यू ट्राय टू कन्व्हिन्स द अदर पॉलिटिकल पार्टीज. ऍक्शन ओनर्स आहेत किंवा मुख्यमंत्री इंटरॅक्ट करतील, मध्ये इंडस्ट्री मिनिस्टर इंटरॅक्ट करेल. नाहीच झालं तर या तारखेपर्यंत आपण वाट बघायची, नाही तर बंद करून टाकायचं. असंही रिस्पॉन्स आपण हे करतो. आणि मॉनिटरिंग कंट्रोल ऑन प्रोजेक्ट, म्हणजे स्टेटस काय आहे, आजची ट्रेंड्स काय आहेत, रिपोर्टिंग अँड ट्रेंड्स ऑन रिस्क एक्सपोजर. म्हणून हे सगळं ऍसेस करून त्यांनी नाणार प्रोजेक्ट बंद केलेला आहे, बरोबर आहे. हे थोडक्यात माझं रिस्क प्रोजेक्ट मॅनेजमेंट बद्दल हे होतं. काही क्वेश्चन असतील तर जरूर सांगा. आणि थोडेसे कॉमन लँग्वेज मध्ये आपले डे टू डे प्रोजेक्ट्स मुद्दाम मी केले, जरी तुम्ही सगळे काही प्रोजेक्ट करत असतात, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट करत असतात, पण हे सिन्स BBNG इज फॉर कॉमन म्हणून मी हे छोटस कॉमन लँग्वेज मध्ये करायचा प्रयत्न केला. काही क्वेश्चन्स? थँक्यू वड्डे सर. आदित्य? कोणाचे काही क्वेश्चन्स आहेत का? पण काय हँड रेस केलंय का? मी आता मोबाईलवर आलोय. आले? प्लीज रेज युअर हँड्स, आम्ही त्याप्रमाणे तुम्हाला हे करू.
हॅलो. हा, बहुतेक तरी कोणाचे प्रश्न नाहीये. म्हणजे जसं आता तुम्ही सर एंड करताना म्हणालातच की खूप कॉमन एक्झाम्पल्स घेतले. सो इवन आय वॉज अबाउट टू से. शंतनूंना प्रश्न विचारायचा आहे. अच्छा, ओके, शुअर. बरोबर. यश मिस्टर शंतनू, प्लीज अनम्यूट युअर सेल्फ. हॅलो सर, शांतनू बोलतोय कराडहून. हॅलो. हॅलो. हा शंतनू, जरा जोरात. येस आवाज येतोय, बोला बोला. हा, नमस्कार. सर, तुम्ही जे रिस्क मॅनेजमेंट सांगत होता ना, तर त्याच्यामध्ये मी एक अशी सूचना करेन की त्या रिस्क मॅनेजमेंट मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग कन्स्ट्रक्शन जे आहे, तर त्याचा आवर्जून तुम्ही इथून पुढच्या कुठल्याही याच्यामध्ये आवर्जून सहभाग ठेवा त्याचा. आणि त्याच्यामध्ये डे टू डे जे वर्क असतं त्याच्यामध्ये नेहमी रिस्क असते. म्हणजे अगदी तुम्ही स्लॅब ठरवलाय बाबा 9 वाजता गाडी पाठवतो, तर 100% 10 वाजले तरी त्याचा पत्ता नसतो. आणि आपण 3 तासाचे कॅल्क्युलेशन करून लेबर कॉस्ट ठरवतो. ते लेबर येतात, ते 9 ते 12 कडून 12ला दुसरी अपॉइंटमेंट ठरवतात आणि ती होत नाही, त्याला 2 वाजतात, ती परत कॉस्ट ओव्हररन होते. त्यामुळे ही रिस्क मॅनेजमेंट जो प्रकार आहे तो सिव्हिल इंजिनिअरिंग, विशेषतः जी कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये खूप मोठा प्रकार आहे तो. आणि त्याची मॅनेजमेंट करणं हे खूप अवघड असतं. म्हणजे ते सगळं किचकट काम असतं. ते त्याची मी आता जे बघत होतो की त्याच्यामध्ये एक पीपल्स मॅनेजमेंट जो प्रकार आहे, की लोकांना मॅनेज करणं ही फार अवघड गोष्ट असते. बरोबर आहे. हे तुमचं म्हणणं मला मान्य आहे, पण तो कसा होईल, तो एक स्पेसिफिक प्रोजेक्ट म्हणजे फॉर सिव्हिल कन्स्ट्रक्शन, रिस्क मॅनेजमेंट इन सिव्हिल कन्स्ट्रक्शन. खरं तर प्रत्येक आता ऑइल अँड गॅस, प्रत्येक फील्डच म्हणा, प्रत्येक ठिकाणी रिस्क मॅनेजमेंट असतात. खूप चांगल्या पद्धतीने हँडल करतात. आता तुम्ही सांगा, तुम्ही हा प्रोजेक्ट समजा आहे, म्हणजे यू हॅव फेस दिस प्रॉब्लेम, बरोबर आहे. डेफिनेटली तुम्ही ऑलरेडी त्या रिस्क बरे पहिल्यांदा जेव्हा कधी वेन यू मस्ट हॅव एन्काउंटर्ड, यू माइट हॅव गॉट परप्लेक्स्ड, बट नेक्स्ट टाइम तुम्ही ऑलरेडी प्लॅन केला असेल की बाबा मला आधी लोक दाखव तरच मी RMC मागवी, बरोबर आहे की नाही? प्रत्येक गोष्टीची पॅरलल एजन्सी मी तयार करून ठेवतो. हा, म्हणजे तुमच्या एक त्याचं म्हणून तर हे जे एक सुयोग मागच्या एक स्लाइड मागे जाणं जरा प्लीज. एक सेकंद ना सर. करेक्ट आहे. तुम्ही ऑलरेडी प्लॅन केलेले आहेत, रिस्क आयडेंटिफाय केलेले आहेत, रिस्क मॅनेजमेंट तुम्ही सगळं केलेलं आहे, प्लॅनिंग केलेलं आहे, थ्रेशोल्ड लिमिट म्हणजे तो माणसं आल्यानंतरच काम करायचं. प्रोबॅबिलिटी काय आहे तुम्हाला माहिती आहे की माणसं मिळणार नाहीत ह्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे, किंवा योग्य त्या वेळेत येणार नाहीत ही प्रोबॅबिलिटी तुम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केली. त्याच्यासाठी स्ट्रॅटेजीज तुम्ही ऑलरेडी आयडेंटिफाय केलाय. त्यानंतर ऍक्शन घेण्यासाठी ऑलरेडी तुमच्याकडे ओनर्स आहेत आणि केव्हा ती ट्रिगर करायची हेही माहिती आहे. आपण घेऊ, त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. पण अरे फडणवीस सरांना कोणी म्यूट केलं? आपण 1 to 1 वाटलं तरी बोलू, म्हणजे आय कॅन शेअर माय एक्सपिरियन्सेस, आय कॅन ट्राय टू हेल्प यू. नक्की सर, मी तुम्हाला फोन करेन अगदी 100%. शुअर. येस, थँक्यू. मिस्टर विष्णू फडणीस सर, प्लीज अनम्यूट युअरसेल्फ. नमस्कार श्याम सर, मी फडणीस बोलतोय ठाणे चॅप्टर मधून. हो, नमस्कार. परसेप्शन ऑफ रिस्क तुम्ही म्हणाला होता, एक पॉइंट असतो रिस्क टॉलरन्स. त्याच्यामध्ये 2 पॉइंट असतात. एक तर त्या व्यक्तीचं माणसाचं व्यक्तिमत्व, आणि सेकंडली फायनान्शियली तो किती रिस्क घेऊ शकतो. या दोन्हीवरून माझ्यामध्ये साधारण ते परसेप्शन डिपेंड असतं. मला असं विचारायचं आहे की कधी कधी मे बी लॅक ऑफ एक्सपिरियन्स म्हणा, किंवा आपण एक्झॅक्टली किती रिस्क घेऊ शकतो याचा जर त्याला अंदाज नसेल तरी तो कन्फ्युज होऊ शकतो. यासाठी काही असे काही टिपिकल 1-2 पॉइंट्स आहेत का की बुवा हे पॉइंट जर आपण टेस्ट केले तर या पॉइंट वरून जर तो प्रोजेक्ट जर नजरेखालून घातला तर कदाचित ती रिस्क कमी होऊ शकते, किंवा त्याच्यामध्ये काही आपल्याला दुसऱ्या वेगळ्या प्रकारे मिनिमाइज करता येते वगैरे, असे काही तुम्हाला सांगता येईल का? पण बरेच वेळा माझं स्वतःच तसं होतं म्हणून सांगतोय मी. नाही, त्याच्यात आपण जेव्हा रिस्क मॅनेजमेंट स्लाइड बघितली, बरोबर आहे, त्याच्यात अनालिसिस करतो आपण, बरोबर आहे, किंवा रिस्क थ्रेशोल्ड म्हणतो. तर आता कधी कधी लोक कसं असतात की फायनान्शियल ताकद आहे पण ते घ्यायला धजावत नाहीत. बरोबर आहे. आता तर हे थोडस कसं आहे की
हे डेअरिंग वगैरे जे आहे ते पर्सनॅलिटीवर अवलंबून आहे आणि ते डेव्हलप कशी होईल पहिल्यांदा तुम्ही घ्या. कधीतरी फेल होतात. आपल्याला ना आपल्याकडे जास्त आहे ना फेल्युअर म्हणजे फेल्युअरला आपण फार भीत असतो. हा भीत असतो. तर ती रिस्क घालवण्याची सर्वात सोपं पद्धत म्हणजे तुम्ही ती घ्या. घ्या. काय होईल? काही नाही होत. तुमचं काय होईल? फार तर फायनान्शियल नुकसान होईल. किती नुकसान होईल हे आयडेंटिफाय करायचं. ते अनालिसिस मध्ये प्रोबॅबिलिटी, इम्पॅक्ट, रूट कॉजेस, न्यूमेरिकल मॉडेल्स वगैरे आहेत, सेन्सिटिव्हिटी अनालिसिस. काय होईल? तुम्हाला सगळं काय एकदम होत नाही. म्हणजे नुकसान होत असतं तरी काय लगेच होत नाही. मधनं तुम्हाला बाहेर यायला काही वाव आहे का हे आपण पाहू शकतो. म्हणजे हे प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये आपल्याला डिस्कस करायला लागेल किंवा तुम्ही करून पहा. बरोबर आहे. प्रत्येकाला काही ना काहीतरी योग्य मार्ग असतात, नाही असं नाही. पण हे कधी आपण घाबरून जातो आणि त्यामुळे ते बघत नाही आपण दुसरे मार्ग. निहान पाठक प्लीज अनम्यूट. काय बरोबर आहे. म्हणजे आय होप आय हॅव आन्सर्ड युअर. हो येस येस. थँक्यू. निहान बोलतोय बरोड्याहून. आपण जे आज गोष्ट सांगितली रिस्क मॅनेजमेंटची, आजपर्यंत ना सर इतक्या डिटेलमध्ये काही ह्या लहान लहान गोष्टी पण आपण मॅनेज करण्यासाठी त्याच्यावर रिस्क मॅनेजमेंटचे जे हे अप्लाइड असतात ते आपण करतो, ते आज पुष्कळ चांगल्या रीतीने तुम्ही समजवले. आणि मी पण इंटिरियर्स आणि सिव्हिल मध्ये आहे, तर जशा रीतीने ते कराडवाले साहेबांनी सांगितलं ते सगळे आम्हाला मिळत असतात रोजच्या रुटीन्स मध्ये. त्यांची रूट, आमची रूट्स वेगळी असते. पण हे आपण असतो काहीतरी मॅनेज, पण ह्याला रिस्क मॅनेजमेंटचा एक प्रकार म्हणतात. त्या गोष्टीवरती या दृष्टिकोनाने बघणं हे आमच्यामध्ये कधी नव्हतं. सांगितलं म्हणजे माझा कुठला प्रश्न नाहीये, पण या गोष्टी अशी तुम्हाला थँक्यू की ही गोष्ट तुम्ही आम्हाला कळवली. आता आम्ही पुष्कळ सगळ्या गोष्टी ह्या अँगलनी पण विचारू तर आमचे पुष्कळ सगळे प्रश्न सॉल्व्ह होऊन जातील. तर मी बोलू का? थोडस एक जाऊन म्हणजे आपण कॉमन मॅन साठी आहेत, आपण पण रिस्क घेत असतो. फक्त हा काय आहे, हे अप्रोच जो आहे ना तो थोडासा सायंटिफिक अप्रोच आहे फॉर रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे जे आपण मी थोडं क्विकली गेलो, रिस्क मॅनेजमेंट प्लॅनिंग, आयडेंटिफिकेशन, अनालिसिस, ते थोडं तुम्हाला थोडस डिटेल मध्ये स्टडी करायचं असेल तर करू शकता, नाहीतर काही मी मदत करू शकतो कधी. मला असं वाटतंय की तुमचं लेक्चर ऐकल्यानंतर आता कमीत कमी पुढच्या वेळेला मला जर काय करायचं असेल तर हातामध्ये आधी पेपर घेऊन बसेल आणि पेन घेऊन बसेल, हे सगळे फॅक्टर्स तपासून बघेल. हे आतापर्यंत कधी केलं नव्हतं, यापुढे नक्कीच करेल. व्हेरी गुड व्हेरी गुड. संजय दामले सर. सर मी थोडासा, मला तुम्ही रिस्क मॅनेजमेंट सांगितली ना त्याच्यावर मी थोडासा माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी हिंदुस्थान लिव्हरला असताना आमचे सप्लाय जो असायचा ना तो प्रत्येक डिस्ट्रीब्युटरला, एक एक्झाम्पल म्हणून सांगतो की हा सकाळी 9 वाजता हवा असायचा. तर आता ह्याच्यामध्ये बॉम्बेमध्ये ट्रक जाणं ऍट ए टाइम 40 ट्रक आम्ही त्यावेळेला काढायचो आणि परत आमचे अनलोड व्हायचे बॉम्बेमध्ये. सो त्याच्यामध्ये जे म्हणतात ना की प्रॉब्लेम, तर त्याच्यामध्ये आम्हाला वायवा अनालिसिस म्हणून एक शिकवलेलं होतं. तो प्रॉब्लेम आहे त्याला टीपीएम असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक प्रश्नाला जर 5 वेळा तुम्ही वाय आणि वाय लॉजिकल आणि त्याचं जर काय आन्सर काढलं तर तुम्हाला सर्व प्रश्नांची तुम्हाला ऍक्च्युअल रूट कॉज कळतं की बाबा ह्याचं काय नक्की प्रॉब्लेम आहे आणि यू कॅन रिझॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम इफ यू ओनली हॅव टू आस्क 5 टाइम्स वाय. बरोबर आहे. आणि हे कागदावर लिहिलं ना तर त्याचं पटकन उत्तर येतं. येस. अजून कोणाचे प्रश्न आहेत का? आदित्य प्लीज कंटिन्यू. मी 1-2 गोष्ट बोलतो, फक्त आभार व्यक्त करतो की सर्वांनी ऐकून घेतलं आणि काही क्वेश्चन आन्सर्स पण चांगली झाली, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि बीबीएनजीचे पण आभार मानतो मी. धन्यवाद. योगेश सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. बोला ना. फडणीस साहेब, योगेश जोशी बोलतोय पनवेलवरून. मी स्वतः इंडस्ट्रियल ऑटोमेशन मध्ये बिझनेस करतो मागचे 23 वर्ष झाले. पण तुम्ही जे आज सांगितलं रिस्क मॅनेजमेंट, इनफॅक्ट त्या परव्ह्यूनी कधी बघितलेलं नाहीये बिझनेस कडे. आणि तुम्ही जे म्हणालात की हा एक सायंटिफिक अप्रोच आहे. बरोबर आहे. तर मला असं विचारायचं होतं की ऍज अ कॉमन बिझनेस पर्सन, रिस्क मॅनेज ऍज अ कॉमन बिझनेसमॅन और ऍज अ फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर, ह्या रिस्क मॅनेजमेंटची एक समजा तोंड ओळख करून घ्यायची असेल तर इज देअर एनिथिंग ऑनलाईन अवेलेबल जे आम्ही रेफर करून स्वतःच एक इन्फॉर्मेशन इन्क्रीज करू शकतो असं?
PMI ची एक वेबसाईट आहे. PMI म्हणजे प्रोजेक्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट USA. त्यामध्ये पण त्याचे चॅप्टर्स आहेत. तर तिथे हे सगळं अवेलेबल आहे टेक्निकली वगैरे. म्हणजे जे काही आता मी हे जे सांगितलं रूट कॉज अनालिसिस ते तर करतात. 5-10 क्वेश्चन विचारले की ते रूट कॉज अनालिसिस बरोबर. मॉडेल्स कुठले आहेत ते सगळे अवेलेबल आहे आपल्या वेबसाईटवर. तुम्ही सर्च केलं तर Yogesh, you can contact Fadnesh sir one-to-one if you want any further information. So definitely one-to-one interaction. Then you can talk to him later also, and in detail he will be able to. He's a Fadnesh sir, actually he is an asset to us, and he is a most sought after person, sir. अगदी म्हणजे you are asset sir, and मला पण खूप गरज लागेल. पण विषय पण मोठा त्यामुळे मी काय आता बोलत नाहीये. I'll call you later on. आणि maybe I'll meet you in person, sir. Thank you very much. Thank you very much. I agree, Shastri sir. Yes. I welcome you. Aditya, you can continue. Yes. Yes, sir. Please. एक मिनिट होल्ड करा सर, एकच मिनिट. ओके सर, तुम्ही थँक्यू म्हणण्यापेक्षा आम्ही तुम्हाला थँक्यू म्हणणं गरजेचं आहे की तुम्ही आज आम्हाला इतकं सुंदर मार्गदर्शन केलं आणि तेही खूप सोप्या भाषेत जे सर्वांना समजेल अशी उदाहरणं दिली की ज्यांना आम्ही बेसिकली रिलेट करू शकू, रादर कोणीही रिलेट करू शकेल अशा एक्झाम्पल्सनी तुम्ही आम्हाला कठीण आणि किचकट विषय म्हणणार नाही मी, पण टेक्निकल टर्म्स असल्यावरती जरासा हा प्रॉब्लेम होतो की काही टेक्निकल टर्म्स कळायला जरा वेळ लागतो, पण त्या जेव्हा रिलेट करतो किंवा कोरिलेट होतात तेव्हा त्या लवकर समजतात. कमिंग बॅक टू योगेश सर किंवा गिरीश शास्त्री सर किंवा अजून सुद्धा कोणाला हा जर का प्रश्न पडला असेल तर आपण डेफिनेटली BBNG पनवेल तर्फे म्हणजे ऑन दिस प्लॅटफॉर्म आय विल मेक अ रिक्वेस्ट टू फडणीस सर की आपल्याला जर का म्हणजे एनिवेज पनवेल चॅप्टर एक वेबिनार सिरीज करतोच आहे, तर जर का एखादा आपल्याला ट्रेनिंग सिरीज सुद्धा चालू करता आली विथ रिस्पेक्ट टू प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड रिस्क मॅनेजमेंट, तर फडणीस सरांबरोबर एकदा डिटेलमध्ये बोलून आपल्याला जर का ती ट्रेनिंग सिरीज सुद्धा चालू करता आली थ्रू BBNG पनवेल तर आपण डेफिनेटली ती चालू करू. That will definitely help us and all the members of BBNG fraternity. Sure. So they are definitely. Aditya, it is very, very excellent idea, and I fully support. And I would like to request Shabandi sir, please consider our request and definitely webinar series for and because आपले आज BBNG मध्ये सगळे all are almost 80% all are first time entrepreneurs. आणि वी आर स्टार्टेड कारण आमचे वडील वगैरे वी आर ऑल म्हणजे एकतर शेतीमध्ये किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये होते. तर सर डेफिनेटली प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट, हाऊ टू ओव्हरकम द रिस्क, हाऊ टू टेक द कॅल्क्युलेटेड रिस्क म्हणजे वर्स्ट काय होईल म्हणजे अँड व्हॉट विल बी माय फायनान्शियल लायबिलिटीज इफ आय हॉल्ट. ह्या सगळं तुमचं मार्गदर्शन इज व्हेरी मच सॉर्ट आफ्टर. आणि आदित्य इज एक्साइट आयडिया आणि आपण BBNG चॅप्टर तर्फे वेबिनार कमीत कमी हा एवढा विषय एवढा मोठा आहे, कदाचित एका सेशन मध्ये होणार नाहीये, तर आपण हा पार्ट बाय पार्ट करू. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट असं 3 करून आणि डेफिनेटली आपण वी विल इन्व्हाइट ऑल क्रॉस चॅप्टर्स आपल्या सगळ्याकडे म्हणजे फ्रॉम नाशिक सुद्धा. And we will see in what way we can consider, sir. Thank you very much. Yeah, thank you. Okay.